मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सायली अर्जुन पोलिसांच्या मदतीने सुमनचा शोध घेत असतात. तेव्हा सायलीला आठवतं की मागच्या वेळी सुद्धा सुमन काकू जेव्हा नागराज काकांचा पाठलाग करत होत्या तेव्हा त्या अशाच निर्जन ठिकाणी आलेल्या. ते ठिकाण सुद्धा वेशीवरच होतं. त्यामुळे आपण बरोबर दिशेने तपास करतोय हे त्यांना समजतं. दुसरीकडे अश्विन खूप अस्वस्थ असतो. तेव्हा प्रिया त्याला शांत बस असं म्हणते. यावर अश्विन बोलतो की आपल्या घरात हे कसं काय घडू शकतं, मला समजत नाही. नागराज काका सुमन काकूशी असा कसा वागू शकतो? ती बिचारी खूप साधी भोळी आहे. तरी मला सायली अर्जुन बोलतात तेच खरं आहे. नागराज काका महिपतचा मित्र होता. अश्विन अचानक जे सांगतोय ते ऐकून प्रियाला चकित व्हायला मध्येच अश्विन हे सुद्धा बोलून जातो की सायली अर्जुन आणि तो मिळून 2 वर्षापूर्वी मिळालेल्या प्रतिमा हत्याच्या खोट्या डेड बॉडीचा तपास घेत होते. हे ऐकल्यावर प्रियाला धक्का बसतो आणि ती ऐकून त्याला खोदून विचारू लागते. पण नंतर अचानक अश्विनला सायलीचं बोलणं आठवतं. ती त्याला बोललेली असते की हे जर प्रियाला कळालं तर तिच्या जीवाला धोका असू शकतो. त्यामुळं तो लगेचच प्रियासमोर विषय बदलतो आणि तिथून निघून जातो. मात्र प्रियाला भीती वाटू लागते की आता सायली अर्जुन त्या आम्ही बदललेल्या डेड बॉडीचा शोध घेत आहेत का. दुसरीकडे नागराजला भीती वाटत असते की पोलीस आणि सायली अर्जुन कधीही त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतील. त्यामुळे तो सुमनला दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतो. पण सुमन खूप धीट राहते. त्यामुळे त्याला एकट्याला नेणं जमत नाही. हे सगळं महिपत पाहत असतो आणि तो मुद्दाम त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो. तुमची एवढीशी बायको तुम्हाला जमत नाही. जा बाहेर उभे असलेल्या माझ्या माणसांना आतमध्ये बोलवा, म्हणजे त्यांना समजेल की तुम्ही मला सुद्धा किडनॅप करून ठेवला आहे. नागराजला काय करावं कळत नसतं. त्यामुळे त्याला मनात नसून सुद्धा प्रियाची मदत घ्यावी लागणार असते. तो प्रियाला फोन करतो. प्रिया विचार करत असतानाच नागराजचा तिला फोन येतो. तो बोलतो की तुला मी एक लोकेशन पाठवतो, तिथे लगेच निघून ये. तेव्हा प्रिया बोलते की तुम्हाला यापूर्वी मी कितींदा बोलले मला महिपतचा पत्ता सांगा म्हणून, पण तुम्ही मला सांगितलं नाही. आता तुम्हाला गरज लागल्यावर माझी आठवण येते. मी येईन, पण मला लगेच सांगायचं की सुमन कुठे आहे. नागराज प्रियासमोर कबुली देतो की सुमन त्याच्याच ताब्यात आहे. सायली आणि अर्जुन कधीही इथे पोहोचू शकतात. त्यामुळे आपल्याला महिपत व तिला दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल. यावर प्रिया बोलते की जर मी सुमन काकू समोर गेले तर तिला माझ्याबद्दल सगळं कळेल. तेव्हा तो तिला वेश बदलून यायला सांगतो. प्रिया नागराजच्या मदतीला जात असताना पूर्ण आजी त्याला अडवते. ती म्हणते की घरच्या सुनेची कर्तव्य तू कधी पार पडत नाहीस, बघावं तेव्हा बाहेर जात असतेस. प्रिया पूर्ण आजीला विरोध करायचा खूप प्रयत्न करते, पण ती काही ऐकत नाही. प्रियाला बाहेर न सोडता ती तिला घरच्यांसाठी चपात्या बनवायला सांगते. प्रिया नाईलाजाने चपात्या बनवायला घेते. तेव्हा नागराज तिला फोन करतो आणि सांगतो की पोलीस इथपर्यंत येऊन पोहोचले आहेत. तू काहीही कर, पण लवकरात लवकर ये. पूर्ण आजी ध्यानात बसलेली असताना प्रिया तिथून लगेचच सटकते. ठरलं तर मग मध्ये दुसरीकडे अस्मिता खूपच अस्वस्थ झालेली असते. गेल्या काही दिवसात घरात जे काही घडत आहे त्यावरून तिला खूप त्रास होत असतो. नागराज काका आणि सचिन ज्या प्रकारे वागलेले असतात त्यामुळे तिला ते सहन होत नसतं. ती कल्पनाकडे आपलं मन मोकळं करत असताना सचिन तिथे येतो. सचिनला पाहताच अस्मिता चिडते आणि बोलते की याला माझ्या नजरेसमोरून दूर कर. हा माझ्या समोर आला की मला घुसमटल्यासारखं होतं. तेव्हा कल्पना त्याला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट व्हायची ऑर्डर देते. कल्पना आणि अस्मिता निघून गेल्यावर सचिन विचार करतो की आपल्याला आता गेस्ट रूम मध्ये राहण्याचा अपमान सुद्धा सहन करावा लागेल. कारण जर घरी गेलो तर घरच्यांचा खर्च उचलावा लागेल. शिवाय इथे राहून अर्जुन आणि समीराचा काय संबंध आहे ते शोधता येईल. त्यामुळे धूर्त विचार करून सचिन गेस्ट रूममध्ये शिफ्ट होण्यास तयार होतो. दुसरीकडे सायली आणि अर्जुन गॅरेजपाशी येऊन पोहोचलेले असतात. तिथे महिपत व सुमनला किडनॅप केलेलं असतं. नागराज सुमनला बेशुद्ध करून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.